त्यांनी त्यांच्या लक्षात आलंय, आमच्या ताईंनी सांगितलंय की भोसले त्या काळचे जे मराठे सरदार होते, हे सरदार निजामशहासाठी, कधी आदिलशहासाठी, कधी कुतुबशहासाठी एकमेकाविरुद्ध लढतात. संभाजी भोसले हा शिवाजी महाराजांचा चुलता आणि लखुजीराव जाधव जिजाऊंचे वडील म्हणजे सासरे आणि जावई यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात. कारण एक आदिलशहाकडून एक निजामशहाकडून. मरणारे कोण होतं तर मराठे. मराठा हा शब्द जातीवाचक नाहीये. मराठा म्हणजे कोण? या महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा तो मराठा. आपल्याकडं या संकल्पनेला विस्तृतपणे समजून घ्यावं लागेल. मराठा म्हणजे जात नाहीये, तर मराठा म्हणजे जो मराठी बोलतोय आणि जो या महाराष्ट्रात राहतोय तो मराठा. आणि म्हणून मराठे सरदार आहेत, हे सरदार एकमेकांचे शत्रू झालेले आहेत आणि कुणासाठी लढतात तर या मुघलांसाठी, या निजामशहासाठी, या आदिलशहासाठी. आणि हे ओळखलं आणि शहाजी राजांनी संकल्पच केला की मी माझ्या मुलाला राजा बनवण्याचा प्रयत्न करीन. बाप बोलला आणि आईला सूचना केली की आपल्याला शिवबाला राजा बनवायचंय, स्वतंत्र राज्य निर्माण करायचंय. आणि आईने 19 फेब्रुवारी 1630 ला हे 6वं अपत्य आहे. अगोदरचे 4 अपत्य राहिले नाही. पहिला संभाजी जो सगळ्यात मोठा होता आणि नंतर शिवाजी महाराज, या दोन्ही मुलांना अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी सरदार असणारे शहाजीराजे उत्तमपणे व्यवस्था करतात. शिवनेरीवर जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला. सुरुवातीचे 6 वर्ष तिथंच थांबले. नंतर 7 वर्ष ते 12 वर्ष बंगळूर कर्नाटकमध्ये गेले. त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था केली. त्या ठिकाणी काय शिकले? त्या ठिकाणी शिकले घोडेस्वारी. त्या ठिकाणी काय शिकले? भालाफेक. त्या ठिकाणी काय शिकले? कारण स्वतः शहाजीराजे उत्तम धनुर्धर होते, संस्कृतचे पंडित होते, संस्कृत असखलितपणे त्यांना येत होती. शिवाजीराजे काय शिकले? भालाफेक, घोडेस्वारी आणि त्याचबरोबर जी घोडे आणि हत्ती यांची नाडी परीक्षा, हे शिक्षण. याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना 4 भाषा यायच्या: संस्कृत, तेलुगू, पारसी आणि आपल्याकडे बोलली जाणारी ती प्राकृत म्हणजे मराठी. या भाषेवरती महाराजांचं स्वतःचं प्रभुत्व होतं. महाराज बहुभाषिक झाले होते. आणि शिक्षणासाठी जसं आपल्याकडे सांगितलं जातंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर येणारं फळ हे रसाळ आणि गोमट असणार आहे. आणि त्यासाठी फक्त म्हणून नाही जमणार, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडे सरकी लावता, बरोबर आहे? किती महिन्याचं पीक आहे? 4 महिन्याचं जास्तीत जास्त. ताई, सरकी किती महिन्याचं पीक आहे? मी बोललेलं कळतं ना? म्हणजे मी सरकी 4 महिन्याचं पीक आहे, परंतु डायरेक्ट पेरतो का? काय करतो? अगोदर उन्हाळ्यामध्ये शेत नांगरतो, नंतर मोगडतो, त्यात काशा वगैरे असल्या तर वेचून घेतो आणि बरोबर पावसाची वाट पाहतो. पाऊस पडला तर त्या अगोदर आपली जमीन तयार असते. पाऊस पडायच्या अगोदरच आपल्या ज्या रेगोट्या वगैरे असतात त्या सगळ्या तयार करून ठेवतो आणि नंतर पाऊस पडला की बी लावतो. साधं बी लावत नाही, मागच्या वर्षीचं लावत नाही, 2 वर्षाचं लावत नाही, बाजारातून नवी थैली आणतो. बीटी कॉटन, बरोबर आहे? जुनं वापरतो का? नाही, नवीन, ते पण फ्रेश. नवं कोणतं वाण आलंय? मग त्यानंतर बी लावून थांबतोय का? पुन्हा नंतर त्याला खत टाकतो, बरोबर आहे? नंतर खुरपतो, कोळपतो, पुन्हा फवारा. 4 महिन्याच्या सरकीसाठी इतकी काळजी. जी अवलाद, जी मुलं आज फार मोठी संपत्ती आपण त्यांच्यासाठी संतांनी सांगितलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. अशा पद्धतीने घडवण्यासाठी त्या बियावरती जसं लक्ष आहे, 4 महिन्याच्या सरकीसाठी जी अवलाद आहे आपली, त्या अवलादीवरती योग्य संस्कार करावे लागतील. जर संस्कार केले नाही तर मागच्या वर्षी घडलेलं प्रकरण सांगतो. आपल्या जवळ आहे तुम्हाला औरंगाबाद. मेहेंदळे कुटुंब होतं, वर्ग 1चे अधिकारी, नवरा बायको दोन्ही पण कलेक्टर दर्जाचे.
मुलगा कॅनडामध्ये, मुलगी अमेरिकेमध्ये रिटायर झालेले होते. मेल्यानंतर 9 दिवस दरवाजा बंद होता. पोराचा फोन नाही, पुरीचा फोन नाही, शेजाऱ्याने कोणी बघितलं नाही. दरवाजा काय होता, फ्लॅट सिस्टीम मध्ये दरवाजा बंद. जेव्हा वास यायला लागला शेजाऱ्याला, लयच वास यायला लागला आतमधून, पोलिसाला फोन केला. पोलिस आले, दरवाजा तोडला. मग लक्षात आलं की 9 दिवसाचं ते मड दोघाचं पण. आपण पेपरला वाचतो, विसरून जातो. अशी औलाद घडवणं अपेक्षित नाहीये. ज्या जिजाऊंना छत्रपती शिवाजी राजा घडवत असताना त्याला त्या दर्जाचे संस्कार दिले. घोडेस्वारी करत होते, घोडेस्वारी करत असताना शिवाजी महाराज पडले, घोड्यावरून पडले. बघत होते जिजाऊ, पडलेत. एक शिपाई चालला होता उचलायला, सांगितलं जायचं नाही. स्वतः त्यांना धुळीत माखळले, घोडं हे झालंय, खरचटलंय. उठले आणि नंतर आईकडे आले. आई, मला उचलायला जो येत होता त्याला का नाही येऊ दिलं? स्वतः धडपडल्याशिवाय, स्वतः खरचटल्याशिवाय याचं महत्व कळणार नाहीये. कारण आपल्याला जर शिवाजी सारखे पुत्र घडवायचे असतील, मुलं घडवायचे असतील, तर जाणीवपूर्वक त्यांच्यावरती संस्कार करावे लागणार आहेत. त्या दर्जाचं त्यांना शिक्षण द्यावं लागणार आहे. इकडं तर आपण काय करतो, त्या कोपऱ्यात जाऊ नको, तिकडं काय आहे, भू ये. ती लहान लेकराला लहानपणीच त्याला भू. तिकडं काय आहे, त्या गल्लीला जाऊ नको, अंधारात जाऊ नको, त्या फलाने चिची खाली नाही का, भूत आहे. भूत म्हणजे या देशात कुठंच नाहीये. भूत काहीच नाहीये. भूते खेते खोटं आहे सगळं. आपण डोक्यामध्ये घालतो, आपण त्याने घाबरावं म्हणून ही जे चाललेल्या संकल्पना त्या साप चुकीच्या आहेत, साप खोट्या आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्हाला शिक्षण देत असताना त्याला ते पडू झडू द्यावं लागणार आहे. आणि शिवाजी महाराज घडविताना जिजाऊंनी काय केलं, तर जिजाऊंनी त्यांना शौर्याच्या गोष्टी सांगितल्या. जसं मी सांगितलं, त्याला घोडेस्वारी शिकवली. त्याला शिक्षणामध्ये उत्तम दर्जाचे शिक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी चांगल्या शिक्षकाची सोय केली. त्याचं घरी शिक्षण, उत्तम दर्जाचे शिक्षक, आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज घडत होते. पहिला प्रसंग, बंगळुरूवरून 13व्या वर्षी शिवाजी महाराज आले पुण्यामध्ये. आणि त्या काळामध्ये पुण्याला आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यांनी शापित भूमी डिक्लेअर केली होती. शापित भूमी म्हणजे काय, इथं कोणी वस्ती करायची नाही. एक पहार उलटी रवली, त्याच्यावर एक फाटकी चप्पल, एक केरसुनी फडा, आणि सांगितलं इथं कुणी वस्ती करू नये. इथं जर कोणी राहायला आलं तर त्याचा निर्वंश होईल. दिली अफवा उडून. जिजाऊ बाल शिवबाला घेऊन आल्या 12 वर्षाच्या मुलाला, आणि बघितलं ती पहार, ती उलटी चप्पल, तो तुटका झाडू सगळं बाजूला फेकून दिलं. डोक्यातले अंधश्रद्धा सगळी बाजूला काढून टाकली. आणि त्या ठिकाणी नांगर धरला आणि नांगरली ती शेती. आज त्याच ठिकाणी जर कधी पुण्याला गेले तर बघा, जो लाल महाल उभा आहे ना, तो त्याच मातीवरती उभा आहे, जी माती जिजाऊंनी नांगरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे नांगर धरला होता, त्याच्यावरती तो लाल महाल उभा आहे. तुम्हाला आजही त्या ठिकाणी गेले तर ते चित्र उभं दिसतंय. म्हणजे पहिल्याच अगोदर अंधश्रद्धा नष्ट केली. आणि 1645 ला बाल सवंगड्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे एक 1645 म्हणजे 1630, 15 वर्षाचा वय, 15 वर्षाच्या वयामध्ये बाल सवंगड्याचा शपथ घेतली. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काय करायचंय, तर स्वराज्य निर्माण करायचंय. आणि कसं स्वराज्य, रयतेचं स्वराज्य, जनतेचं स्वराज्य, जनतेला सुखी करण्याचं स्वराज्य. शपथ घेऊन थांबले नाहीत, तर त्यासाठी काम करायला सुरुवात केली. जे मावळखोर जे आहे, मग 18 पगड बलुतेदाराचे, आलुतेदाराचे यायच्या सगळ्यांच्या घरी हे सरदाराचा मुलगा ज्यांनी राजा बनण्याची शपथ घेतली जात होता, त्यांच्या घरी कांदा, ठेचा, मिरची, पिठलं जे असल तो खायचा.
काय झालं याच्यामुळं की हे सरदाराचा मुलगा आणि हा आपल्या घरी भाकर खातोय, आपल्या मुलांसोबत राहतोय, एक आपुलकी निर्माण झाली, एक प्रेम निर्माण झालं, एक सहवास निर्माण झाला आणि या पद्धतीने छत्रपती शिवाजींना घडण्याची सुरुवात झाली. 1645ला शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा तोरणा किल्ला घेतला. तोरणा कुणाच्या ताब्यात? आदिलशहाच्या. तोरणा घेऊन थांबले नाहीत तर त्याच्या शेजारीच होता मुरुमदेव आणि मुरुमदेवचा जो किल्ला आहे त्याचं काम सुरू केलं, खोदकाम सुरू केलं. खोदकाम सुरू केल्यावर नंतर जो पुरलेले जे सोन्याचे काही नाणे होते आणि काही सोन्याच्या मूर्त्या बाहेर आल्या, काढल्या. ते जे काम करणारे होते त्यांनी त्या जिजाऊ आणि बाल शिवबाकडे दिल्या. कल्पना करा, आपल्या गावामध्ये खोदकाम चालू आहे, एखादं घर बांधते, मालक औरंगाबादला आहे, नौकरच आहे तिथं 4 जण उकरायला लागले. जर सापडलं काही, मालकाला देतील? मालकाला पत्ता लागू देतील का? मावळे कसे घडले ते महत्वाचं आहे. ज्या सोन्याचे नाणे, सोन्याच्या मूर्त्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि जिजाऊंकडे सुपूर्द केल्या. नाणे त्यांच्या लक्षात आले की याला चलनात आणता येईल, मूर्त्याचं काय करायचं प्रश्न निर्माण झाला. जिजाऊंनी आदेश काढला, शिवबा, या देवी देवतांच्या मूर्त्यांपेक्षा स्वराज्याला पैसा गरजेचा आहे. सोन्याच्या मूर्त्यांपासून जनतेचं भलं होणार नाहीये. या देवी देवतांच्या मूर्त्यापेक्षा स्वराज्याला पैसा गरजेचा आहे. त्या सोन्याच्या मूर्त्या वितळवल्या आणि त्याच्यापासून आलेला जो पैसा आहे तो पैसा जनतेच्या सेवेसाठी, रयतेच्या सेवेसाठी खर्च केला. या होत्या जिजाऊ, ज्यांच्यामध्ये जो दैववाद होता त्या त्याच्यात बसल्या नाही, त्याच्यातून बाहेर आल्या. पुढे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे 300 किल्ले होते. किती किल्ले होते? 300. एकही किल्ल्यावर, किल्ला बांधल्यावर सत्यनारायण केला नाही, वास्तुशांती केली नाही. एखादा किल्ला बघा, कोणत्याच किल्ल्यावरती कोणताच विधी नाही. सगळे जे हल्ले केलेत अमावस्याच्या रात्री. आणि आपण अमावस्याला काय म्हणतो? अमावस्या खराब असती, अमावस्याला बाहेर नाही निघायचं. शिवाजी महाराजांनी सगळे हल्ले शत्रूवर अमावस्याच्या दिवशी, कारण त्यांना संत तुकाराम महाराजांना फॉलो करत होते. संत तुकाराम महाराजांचे ते अनुयायी होते. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला स्वतः शिवाजी महाराज जाऊन बसायचे. गाथेमध्ये, ज्यांना गाथा माहित असेल, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकासाठी पायिकांचे अभंग लिहिलेत. गाथेमध्ये एक प्रकरणच आहे, पायिकीचे अभंग. कुणासाठी? सैनिकासाठी. छत्रपती शिवाजी महाराज घडत असताना ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांची भेट झाली, त्यांनी काय केलं? हा राजाने जो धर्माचा काम करणारे होते संत तुकाराम महाराज, त्यांना नजराणा दिला. भेट. संत तुकाराम महाराजांचं उत्तर आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. आता जे काही भजने असतील, वारकरी असतील, त्यांना अभंग समजला. आपण त्यांनी टाळ्या वाजल्या म्हणून आपण वाजल्या. या अभंगाचा अर्थ सांगतो. काय पहिली ओळ? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. रडण्यापेक्षा माझ्या आवाजावर लक्ष द्या, तर रोजच रडणार आहे. आम्ही कशाने सुखी आहोत? तर विठ्ठल विठ्ठल म्हणा. पुढची ओळ काय? तुमचे येर वित्त धन, तुम्ही जे मला धन दिलंय, जे नजराणा दिलाय, तो माझा मृत्तिके समान आहे. मृत्तिका म्हणजे काय? वाळलेल्या गवताची काडी. त्या वाळलेल्या गवताच्या काडीला जेवढी किंमत आहे
तुम्ही जे सोने नाणे हिरे माणिक मोती देत आहेत ना तेवढी किंमत आहे. हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे गाथेतला, प्रमाण आहे. त्याची गरज नाहीये. काय करा, व्रत करा एकादशी, पंधरवाड्याला जी एकादशी येते ना तेवढाच उपवास धरा. इकडं 16 सोमवार तुम्ही नाही धरीत, मंगळवार कोणत्या देवीचा मंगळवार असतो ना, कोणत्या एकट्यानेच मी वरडा जगत सांगा ना कोणत्या. बर बुधवार नसतो का. बर गुरुवार कोणाचा मला हे कळलं तुम्हाला आहे की नाही. शुक्रवार कोणत्या देवीचा. मैं तो आरती उतारू गे, शुक्रवार त्यांचाच आहे ना. शनिवार आयतवार नाही धरीत तुम्ही. मला सांगायचं या विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्ही किती व्रत धरता माहिती आहे का. 250. तुम्हालाच माहित नाही. 16 म्हणजे हे सोमवार सोपे नाहीत, गुरुवार सोपे नाही, पुष्य आयतवार धरावं लागते. त्याचं उद्दीपन करावं लागतं. टीव्हीत जे येत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि त्याच्या अगोदर तुम्ही सगळे उपवास करताय. जगद्गुरूंनी सांगितलंय फक्त पंधरवाडी एकादशी करा, बाकी काही करायची गरज नाही. विठ्ठलाचा आदेश आहे, विठ्ठलाचा आदेश आहे. म्हणजे ज्या संत सगळे विठ्ठलाला प्रमाण मानतात त्या विठ्ठलाचा एक विठ्ठलाची खरा, बाकीचा पसारा वावगाची. एक विठ्ठल खरा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीजे वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हे जरा टोचतार आहे, पण जगद्गुरूंनीच गाथेत ठेवून ठेवलं. धर्माचं पालन करणं असताना जे पाखंड आहे ते पाखंडाला सुद्धा बाजूला केलं पाहिजे. हे बाकीचे उपवास तपास करायची गरज नाहीये असं जगद्गुरू सांगतात. आणि ते प्रमाण आपल्याला मानावं लागणार. आणि ते कुणी मांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलंय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त पंधरवाडी एकादशी. दुसरं काय होतं, कंठी मिरवा तुळशी. तुळशीची जी माळ आहे तेवढी तुमच्या कंठात पाहिजे, बाकीची काही गरज नाहीये. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. हरीचे दास, विठ्ठलाचे दास व्हा, बाकी काही करायची गरज नाही. हा जगद्गुरूचा संत तुकाराम महाराज असणारा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वीकारला आणि तो स्वीकारला त्या पद्धतीनं आचरण केलंय. शिवाजी महाराज घडत असताना त्यांना अनेक प्रसंगातून अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागलेलं आहे. शिवाजी महाराज हे जे नाव आहे शिवाजी, ज्याने आयुष्यभर संघर्षाशी खेळला. शिवाजी महाराजांचा जे आयुष्य आहे ते 50 वर्षाचं आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 44 वर्ष जिजाऊ सोबत आहेत. माय आई ही सतत सोबत आहे. म्हणजे जिजाऊ जसं हौदेगिरी कर्नाटकमध्ये एका शिकारीच्या निमित्ताने शहाजीराजे पाठलाग करत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्या ठिकाणी शहाजीराजे वारले. वारल्यानंतर त्या काळात रीत होती, बाई वारली, माणूस वारला की त्याच्या बायकोनी सती जायचं. ती जात नसली तरी लोक तिला चितेवर नेऊन टाकायचे. सती प्रथा इतकी भयंकर होती. पण बाई वारली तर माणसाचं काही करत नव्हते. माणसाला काही चितेवर वगैरे काही नाही. आजही जर माणूस वारला तर त्या बायाचं हातातल्या बांगड्या काढून टाकतात, तिचं मंगळसूत्र काढून टाकतात, तिला कुंकू वगैरे लावायची काही परवानगी नसते. पण एखाद्याची बायको वारली त्याला काय खून नाही, आपलं चांगलंय. विधवा लगेच ओळखू येते, विधुर ओळखू येत नाही. धर्माने तर असं सांगितलंय की 13व्या झालं 14व्या दिवशी मी त्याला करायला मुभा आहे. हे जे सांगितलंय हे खऱ्या धर्माचं नाहीये, या मनुस्मृतीनं सांगितलंय जे त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि आपण त्याचे विश्लेषण केलं नाहीये. मला तो विषय तिकडे न्यायचा नाहीये. जिजाऊंनी सती न जाता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या थांबल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी, म्हणजे माय किती महत्वाची आहे
आणि म्हणून माईचं महत्व करत असताना गाथा पुन्हा म्हणते, माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान रधी धरे नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माय आणि बाप हेच तीर्थ आहे, इतर कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाहीये असं जगद्गुरू सांगतात. आम्हाला ते किती समजलं, छत्रपतींना ते समजलं. आम्ही इकडं पुरत नाही म्हणून काशी हे सगळं धाम करतो. गाथेत स्पष्ट सांगितलं की कुठं जायची गरज नाही. आम्हाला जर इकडं नाही पुरलं तर आम्ही तिकडं आंध्रात जातो, तिकडून चप्प्या करून येतो केस वगैरे. आम्हाला आमच्या संतांनी सरांनी जे सांगितलं होतं, महादेव वैराळ सरांनी, की आमचा बाप ज्या सांगितलं त्याचा आम्हाला महत्व कळायला पाहिजे, दुसरीकडे जायची गरज नाही. आमच्या घरात असणारा जो माय आणि बाप आहे हेच खरे तीर्थ आहेत, हेच खरे देव आहेत. ते जिवंत असताना त्यांना प्रेम द्या. मायबापाची काय अपेक्षा आहे? त्यांना वेळेवर औषध, वेळेवर भाकर, वर्षामध्ये 2 कपडे, बाकी काय अपेक्षा नाही त्यांची. आणि त्यांना नातवांसोबत गोड बोलू द्या. इकडं ते मेल्यानंतर त्यांचं दावं इतकं भारी करतो आपण. तुम्हाला पैठण जवळ आहे, पैठणला दावं 1 टेम्पो पुरत नाही. सोयरेचं गाव आहे तुमच्या बरंच, 2 टेम्पो करून. एखाद्याची परिस्थिती नसली तर मग मालकाकडून का पैसे घेऊन पण दावं जाम झालं पाहिजे. आणि ज्या दाव्याच्या बाबतीत सांगितलं गाथेत आहे, भूके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तर चाळवा चाळवी केले आपणच जेवी. गाथेत स्पष्ट आहे, मेल्यावरचे पिंडदान करताना ते चाळवा चाळवी आहे. चाळवा चाळवी म्हणजे बनवा बनवी, खोटारडेपणा. आणि आपण तिकडच वाहत चाललोय त्या पाण्यामध्ये. बरं आपण काय करतो? माणूस मेला 13 दिवस हिटाळ, 10 दिवस त्याचं काहीच ठेवत नाही घरामध्ये, नोटा सोडून. कपडे जाळतो आपण, त्याचे गोधड्या जाळतो, बरोबर आहे, नोटा. त्याला कसं काही हिटाळ होत नाही सरपंच, मला ते कळतच नाही हो. चाळवा चाळ म्हणजे त्या म्हाताऱ्याचं बाकी काहीच जमत नाही आपल्याला. सुन म्हणती काहीच नको ठेव, म्हाताऱ्याचं काहीच नको लागन. विचार करायची वेळ आली ना. गाथेत सांगितलं ते आम्हाला समजत नाहीये. आता आम्ही बी महाराज लोक झालो, आमचा धंदा झालाय. खरं सांगत नाही आम्ही, चांगले अभंग, त्या अभंगाचा अर्थ नाही, तुम्ही फक्त काय वेडे राहायला पाहिजे असा आमचा धंदा आहे. कारण आमची दुकानदारी बंद होईल ना. कीर्तन हे प्रबोधनाचं काम आहे. त्याच्यातून काय अपेक्षित केलं संत नामदेवांनी? की एक कीर्तन झालं की लोकांच्या वर्तनात बदल व्हायला पाहिजे. वर्तनात जर बदल होत असेल तर त्याला अर्थ आहे. वर्तनात बदल होत नसेल तर तो काही नाही. मग ते मनोरंजन मग आम्ही लावतो आमच्या पुढं विनोदाचार्य. अरे विनोदासाठी नाहीये आम्ही. लोकांच्या वागण्यात बदल होणं अपेक्षित आहे, लोकांच्या वर्तनात बदल होणं अपेक्षित आहे. चला आपण परत एकदा इकडे जर गेलो तर पुन्हा आपण शिवचरित्रावर येऊया. पण शिवचरित्रामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला आणि वडिलांना रोज दर्शन घ्यायचे. सकाळी उठल्यावर आईचं दर्शन. कुठं जात नव्हते महाराज. जसं सांगितलं की त्यांनी इतके 300 किल्ले बांधले, पैकी कोणी एखादा किल्ला पाहिला का? कोणी एखाद्याने ते सांगा पाहिला असला तर हात वर करा. एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एक किल्ला बघा. तीर्थक्षेत्राला जाताना जा, मतलब त्याला काय नाहीये, पण दरवर्षी मरायच्या अगोदर, कारण तुमच्याकडं सगळी इथंच राहणार आहे पडून, कोणीच बांधून नाही नेली, मी बी नाही नेणार. ती लेकरांनी भांडणं करण्यासाठी तुम्ही जिवंत तोपर्यंत एकदा किल्ले जाऊन बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 300 किल्ले आहेत, जे आपलं वैभव आहे, एक किल्ला दरवर्षी बघा. तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल काय वैभव आहे. आणि ज्या रायगडाला राजधानी केली होती ते रायगड 400 फूट उंच. शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुपारीचं खांड बी खात नव्हते. गाथेत पुन्हा सांगावं लागत, ओढून या तंबाखू काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. तंबाखू ओढून जे धूर काढतील त्यांचं घर बुडेल.
आता तंबाखू खाणाऱ्याने विचार करावा, बिडी पिणाऱ्याने विचार करावा आणि पिणाऱ्याने बी विचार करावा. मग जर शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेत असू, शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेत असू, तर आमच्या वर्तनात व्यसन आजची फार भयंकरता आहे. आमच्या दिदीने सांगितलंय की मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावात फिरतो, प्रवचन झाल्यानंतर, व्याख्यान झाल्यानंतर अनेक आजी येतात, 16-16 वर्षाचे पोरं, चपटी, पाणी बी न टाकता. फार भयंकर आहे हे. तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे, तुम्ही पैदा केलेली लेकरं स्वतःच्या घरी झोपू द्या. महाराज हे काय म्हणू लागले तुम्ही? आमचे पोर बऱ्याच गावामध्ये काय होतं माहिती का, कुठं पारावर झोपायला जातो, पारावर. बऱ्याच ठिकाणी ते अनेक गावात वातावरण, मंदिरावर 10-11 वाजता त्याचे मित्र, मग ते मोबाईल, मग कधी कधी मित्र आई वडील झोपी गेलेले आहेत, घिना थोडी काय होतं नाही कळत काही, थोडी घे, मग थोडी थोडी सुरुवात होती आणि परत काय होतं, एकदा सुरुवात झाली, आता माय हे जो शब्द आहे ना, आईचं हृदय, आईला कसा बी येऊ द्या घरी, तो लगेच ओळखू येतो. माझी तुमच्या माय मावल्यांना नम्रतेची विनंती आहे, तुम्हाला जर त्याच्या लाता खायच्या नसतील काही दिवसांनी, तर ते पहिल्यांदा ज्यावेळेस पिऊन येईल ना, आल्या आल्या त्याला ठोका. घरात येईल ना झुलत, लाड करू नका, नवसाचं आहे, फलाण्या बाबाला गेले होते त्याचा आशीर्वाद म्हणून झालंय, लई दिवस झालं नव्हतं, बाबांनी पोटावर हात फिरला म्हणून झालंय, काही उपयोगाचं नाहीये. जर ते व्यसनी निघालं, पहिल्याच वेळेस जर तू त्याला ठोकलं नाही ना, तुला लाता घालणार ते 100%. म्हणून माईने आणल्यावर बापाला विनंती, तुम्ही ठोका जा, आणि त्याला भाकर नका देऊ त्या दिवशी संध्याकाळी. पोराकडे आवाज चाललाय, ते म्हणते कशाला आणलं कैलासराव, ते महाराज कशाला आणले, कारण ते आमच्यावरच आले डायरेक्ट. सत्य आहे, वास्तव आहे. आणि त्याला जर संध्याकाळी भाकर नाही दिली ना, दुसऱ्या दिवशी ती नीट होणार, पुन्हा डेअरिंग करणार नाही. गावकऱ्याला विनंती आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस ते पिऊन हे होईल ना, त्याला बोला, तुमचं कोणीच नका लागू देऊ, पण तुमच्या गावातला आहे ना त्याला बोला, ए काय सांगू का तुझ्या वडिलाला, पाहिजे का तो. जर तुम्ही त्याच्याला बोलले तर उद्या तुमची बी जी औलाद आहे, तुमचे बी जे मुलं आहेत ना, त्यांना लोक बोलतील. आणि जी आपल्याला जी संस्कारित पिढी निर्माण करायची, त्याच्यासाठी आपण स्वतः सुद्धा पुढे आलं पाहिजे. मी शिवचरित्र सांगत असताना निश्चितपणे शिवाजी महाराजांना सुपारीचं खांड खात नव्हते हे जे सांगतोय निर्व्यसनी, कारण तुम्हाला जर पराक्रम करायचा असेल ना, मग तुम्हाला जी बाई बोटी बाटलीपासून दूर राहावं लागणार आहे, कारण तिच्यामुळे सत्यानाश होतोय. आणि म्हणून जिजाऊंचे संस्कार होते. आणि पहिला प्रसंग आला रांझ्याचा पाटील, रांझ्यागावच्या पाटलाने काय केलं, उन्मत्त होता, एका गरीब शेतकऱ्याची मुलगी, तिची आबरू लुटली, तिची इज्जत लुटली, आणि ती इज्जतवान मुलगी होती, तिनं स्वतःचा जीव दिला. ही बातमी तिचा बाप गेला, त्याने बघितलं की या रांझ्याच्या पाटलाने असं केलंय, आणि आता स्वराज्य निर्माण झालंय ना, शपथ घेतली ना, ते गेले छत्रपती शिवाजी महाराजांकडं, न्याय करा. त्या मुलीचं प्रेत घेतलं, जिजाऊंना ही बातमी कळाली. कुणी केलंय, रांझ्या गावचा पाटील, जो त्या गावचा प्रमुख होता. आदेश निघाले, रांझ्या गावच्या पाटलाने उन्मत्तपणे होतं, कोण शिवाजी, कसला शिवाजी, अरे आम्ही कुणाला मानत नाहीये, मी ह्या गावचा वतनदार आहे, मी ह्या गावचा पाटील आहे, आम्हाला आतापर्यंत आदिलशहाने कधीच काही केलं नाहीये, याच्या अगोदर मी अनेक मुली भोगल्या, अनेकांचं जप्त केलं, कुणीच मला शिवाजीला मोजत नाहीये. ही बातमी सरदार सैनिकांनी पुन्हा सांगितली शिवाजी महाराजांना की रांझ्या गावचा असा पाटील असं म्हणतोय. आदेश काढले, पकडून आणा, त्याला हजर केलं गेलं. जिजाऊंकडे पाहिलं शिवबाने आणि आदेश काढला, याचे दोन्ही हात आणि याचं सर कलम करा. पहिला न्याय, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं आणि जनतेच्या रयतेच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेचं राज्य आहे, हे शेतकऱ्याचं राज्य आहे, आणि न्यायाला सुरुवात झाली. हे जे वातावरण आहे, हा संदेश गेला गावागावामध्ये की शिवाजी महाराज हे न्यायी राजे आहेत.
म्हणजे गरीब शेतकऱ्याला मदत करतात. हाच प्रसंग आहे ज्यावेळेस बेळवाडी, नाशिक जवळचा किल्ला, बेळवाडीची किल्लेदार होती सावित्री देसाई. ही महिला आहे जी आदिलशहाच्या दरबारात आहे आणि ती बेळवाडीचा किल्ला लढते. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार आहे सखोजी गायकवाड. सखोजी गायकवाड हा त्या बेळवाडीच्या किल्ल्यावरती आक्रमण करतो. महिला 17 दिवस शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रतिकार करते, किल्ला घेऊ देत नाही. एक महिला मला जिंकू देत नाही याचा राग येतो आणि शेवटी 17 दिवस झाल्यानंतर 18व्या दिवशी ती पराभूत होते. त्या सावित्री देसाईला पकडल्या जाते आणि सखोजी गायकवाडाला अहंभाव चढतो. अरे ही महिला, हिनं मला हे केलं, शिवाजी महाराजांचा मी माणूस, मला परेशान केलंय, मला हे केलंय. आणि त्या उन्मत्तपणे तो तिची आबरू लुटतो, तिची इज्जत लुटतो. ही बातमी शिवाजी महाराजांना ज्यावेळेस माहित होती, स्वतःचा सरदार ज्याने किल्ला जिंकलाय त्याला बोलावून घेतल्या जात आहे, त्याचे दोन्ही हात कलम केले जात आहे आणि त्याला अंधार कोठडीत टाकून दिला जात आहे. न्याय हा सर्वांसाठी आहे, तो नात्यातला असो किंवा परका असो. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. बलात्कार करणाऱ्याला शिक्षा, त्याच्यासाठी कोर्ट नाही, कचेऱ्या नाही, सिद्ध झालंय ना, त्याचे हात कलम केले गेले आणि त्याला अंधार कोठडीत टाकले गेले. हा न्याय होता. आज कोपर्डी सारख्या घटना घडताना जे आरोपी आहेत, हे जे नराधम जे वाढलेत, हिंगणघाटचं जे प्रकरण घडतंय, ह्या प्रवृत्तीमुळे जर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असतं त्याला तात्काळ शिक्षा झाली असती, तर एक झरप बसली असती. अशा पद्धतीचं राज्य घडवण्यासाठी आम्हाला आमच्या मुलांना की जिथं जगद्गुरूंनी सांगितलंय, जगद्गुरूंचा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरूंना प्रमाण मानायचे. त्या जगद्गुरूंनी सांगितलं होतं, परस्त्रिया आम्हा बहिणी माया. म्हणजे स्वराज्यातली कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो, ती आम्हाला काय बहीण आणि आई या समान आहे. आम्हाला ती इतर कोणत्याही नजरेत अपेक्षित नाहीये. आम्ही तिला कोणत्या नजरेने बघू, एक तर तिच्याकडे बहीण म्हणून, एक तर नाही तर तिच्याकडे आई म्हणून. म्हणजे काफी खान सारखा इतिहासकार लिहितोय जो मुघलांचा आहे. ज्यावेळेस शाहिस्ते खानावरती हल्ला केला, पुण्याच्या लाल महालात जो 2 वर्ष तळ ठोकून होता, त्यावेळेस त्याची 3 बोटी छाटली आपल्याला माहित आहे आणि तो पळाला. शाहिस्ते खान रोज त्याच्या डायरी लिहायचा. डायरीत मध्ये नोंद सापडली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हल्ला केला, गोंधळ झाला तिकडं, त्या गोंधळानंतर त्याची शाहिस्ते खानाची मुलगी एक सापडतच नव्हती. आणि शाहिस्ते खानाची मुलगी सापडत नाही म्हणून जसं इकडं तिकडं पलायन झालं, हळूच सगळे परेशान झाले आणि अफवा पसरली गेली की शिवाजी महाराजांच्या सैनिकांना बहुतेक या मुलीला नेलं. पण त्या इतिहासात नोंद आहे की शिवाजी ऐसा नेक बंदा है जिसके दिल में अन्य धर्मों की जो औरतें हैं उसके लिए भी वही मायना है. काफी खानाने म्हणजे त्या शाहिस्ते खान बुर्जीत नोंद आहे. आणि ती मुलगी कुठं सापडली नंतर 1 घंटा 1.5 घंट्यांनी जे पाण्याचा पीप होता ना, त्या पाण्याच्या पीप मध्ये ती लपून बसली होती. म्हणजे शत्रूच्या सैन्यामध्ये किंवा शत्रूच्या महिलांविषयी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या डोक्यात सुद्धा आदर होता. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. शेवटचं एक महिलांविषयीचं उदाहरण सांगेल की ज्या वेळेस हिरकणी बुरुज आपल्याला माहित आहे, त्या हिरकणीने ज्यावेळेस तो गड चढून जी त्या कड्यावरून खाली उतरली, त्यावेळेस महाराजांना एक गोष्ट माहीत झाल्यावर तिला साडी चोळी आणि नंतर तिचा सत्कार केला आणि त्या बुरुजाला नाव दिलेलं आहे हिरकणी बुरुज. आजही ते आजरा अमर आहे. म्हणजे महिलांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पूर्णपणे होत होता. या गोष्टीची आम्हाला जाणीव ठेवावी लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाव जसं होतं तसं कर्तृत्व सुद्धा होतं. शेतकऱ्यांसाठी सर्जेराव जयदेवांना पत्र लिहिलं होतं.
सर्जेराव जेधेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नोंद आहे की सैनिकांना आदेश होता, तेल वाती विझून झोपा. सैनिक ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी तळ ठोकायचे त्यावेळेस त्यांनी झोपताना काय करावं, तेल वाती, लाईट नव्हती, मग जर तेल वाती का करायच्या, जर रात्रीची वेळ आहे, उंदरांचा सुळसुळाट आहे, जर एखादा उंदीर आला, तुम्ही शेतात थांबलेले आहे, जर ती तेल वातीला त्या दिव्याला जर त्याने धक्का दिला तर ती पेट घेईल. शेतकऱ्याचा जर माल असेल ना तो माल सगळा पेट घेईल. हे होती शिवाजी महाराज. पुढचं वाक्य आहे, भाजीच्या देठालाही धक्का लावू नका. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका. शिवाजी महाराजांची सोच बघा. देठाची भाजी करता तुम्ही, मेथीची कोणतीही भाजी देठाची करता, देठ काय करतो आपण, तोडून बाजूला टाक. शिवाजी महाराज काय लिहितात, त्या भाजीच्या, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका. कारण काय होतं, शेतकऱ्यांनी पिकवलेलं आहे, त्याला माहिती आहे किती मेहनत करावी लागती. तिसरं, रोख देऊन जिन्नस घ्यावा. तुम्ही जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक असले, एखाद्या गावात जर तुम्ही गेले तर तिथं पैसा द्या रोख आणि मग जिन्नस घ्या, माल. तुमच्या घोड्याला वैरण लागती किंवा जर हे लागतंय ना, फुकट नका करू. आमदाराचे कार्यकर्ते तर आम्ही, आम्हाला कोणी ढाब्यावर जेवलो पैसे मागायचे नाही, एखाद्या ठिकाणी सामान घेतलं पैसे मागायचे नाही. कार्यकर्ते आजचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकाला आदेश, रोख देऊन जिन्नस घ्यावा. ही तुलना. पुढं काय म्हणतात की राज्यामध्ये मद्य, नर्तकी आणि अंमली पदार्थ, म्हणजे जे मद्य आहे, दारूला बंदी होती राज्यामध्ये. नर्तकी, जे नाच गाणे त्यावेळेस साधन होतं ना, स्त्रियांना जे नाच होतं त्यांना बंदी. आणि अंमली पदार्थ, काही गांजा फुके लोक आहेत आपल्या गावामध्ये बी. तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती, आमच्याकडे आहेत. गांजा फुकून हे करणारे, त्याला बंदी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. काटेकोर अंमल व्हायचा. निश्चित तोंडी बंदी नव्हती तर त्याच्यावरती अंमल व्हायचा. तवानगी आल्यावर तगादा करावा. शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज दिलं ना, कर्ज दिल्यानंतर त्याचे जर ऐपत असेल, जर पिकलं, दुष्काळ पडला होता बऱ्याच वर्षी, त्यावेळेस दुष्काळ पडला, आदेश काढले की त्यांना कर्ज माफ. पहिलं कर्ज माफ कुणी केलं तर भारतामध्ये माहित आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी. भारतातलं पहिलं कर्ज कुणी माफ केलं, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी. कधी, दुष्काळ पडले होते. काय, जे कर्ज खाते होते ना, इंद्रायणी बुडवले. संत तुकाराम महाराज साधारण माणूस नव्हता, सावकारांचा सावकार होता, महाजनकी होती घरामध्ये. आमचे काही लोक म्हणते आवडी, त्याला काही कळत नव्हतं, त्याची बायको हे करायची. साफ खोटं येते. संत तुकाराम महाराज महापराक्रमी होते आणि श्रीमंत सुद्धा होते. म्हणजे सावकारांना कर्ज द्यायचे म्हणल्यावर बघा. आणि त्यांनी काय केलं, दुष्काळ पडला, धान्य तर वाटून दिलं, पण ज्या लोकांना त्यांच्याकडे गहाण खाते होते ते कर्ज माफ करून टाकले. हे होते संत तुकाराम. आणि त्यांचाच वारसा शिवाजी महाराजांनी पुढे नेला होता. हा वारसा तुम्हाला सांगत असताना अगदी थोडक्यामध्ये निश्चितपणे अगदी काही गोष्टी तुमच्या पुढे ठेवतोय. आणि जीवाला जीव देणारे मावळे कशी निर्माण झाले. आज माणसं फार महत्वाची आहेत काका. एक नाव सांगतो, शिवा काशीद. शिवा काशीद कोण आहे, जातीना नावी. आणि याने काय केलं, पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराजांचे स्वतः कपडे घातले, शिवाजी महाराजांचे कपडे बदलले. पन्हाळगडाचा वेढा आहे त्याच्यातून निष्ठायचं. शिवा काशीद मारायला तयार झाला, मी मरतो. आणि स्वतः त्या शामियाण्यात, म्हणजे ती जी पालखी आहे त्या पालखीत बसला. आणि शिवाजी महाराज, म्हणजे त्या सैनिकाला, सिद्धीजवळच्या सैनिकाला वाटलं पाहिजे की शिवाजी महाराज पळाले. आणि म्हणून ती पालखी पुढे गेल्यावर पकडल्या गेली आणि शिवा काशीदला पकडून त्याचं शिक्षा झाली, त्याला वीरगती दिली. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला त्यांना माहित आहे आपण पकडले जाणार आहे, पण मी मरतो.
शिवा काशीद, दुसरं मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. आग्र्याला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केली होती, त्या आग्र्याच्या कैदेतून निसटताना हिरोजी फर्जंद झाले, त्यांनी रूप घेतलं शिवाजी महाराजांचं. आणि त्यांचे पाय कोण चेपत होतं तर मदारी मेहतर. आणि शिवाजी महाराज पसार झाले होते, म्हणजे मरायला तयार झालेले. पन्हाळगडाच्या वेड्यातून निसटताना पुन्हा एक जण तयार झालं, बाजी प्रभू देशपांडे. त्यांनी घोडखिंडीमध्ये शिवाजी महाराज निसटून जात असताना स्वतः थांबला आणि त्या ठिकाणी जे येणारे जे सैनिक आहे, येणारे त्यांच्या सोबत युद्ध केलं. त्या ठिकाणी घोडखिंडीमध्ये जिरानंतर पावनखिंड झाली. स्वतःच्या मुलाचं लग्न ठरलं. तानाजी मालुसरे काय म्हणला, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. आपल्याकडं शिवाजी महाराजांसाठी जीवाला जीव देणारे माणसं कसे तयार झालेत हे समजून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे आठवावं लागेल. स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका द्यायला गेलाय आणि सांगितलं की तुम्हाला लग्नाला यायचंय. पण त्याच्या कुलकुल लक्षात आली की महाराजांनी स्वतः कोंडाण्यावरती आक्रमणासाठी जायची तयारी केली आहे. काय म्हटलं, महाराज तुम्ही नाही मी जातो, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. म्हणजे आपल्याकडं बहाणेबाजी इतकी आहे. जयंतीला चला ना व्याख्यानाला, नको मला काम आहे. म्हणजे बहाणेबाजी सोप्या सोप्या. त्यांनी कारण नाही सांगितलं, मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि लढाईला गेले तानाजी मालुसरे. पुढे त्याच्यामध्ये ते शहीद झाले. महाराजांनी त्याचा नाव दिलं त्या किल्ल्याला नंतर कोंडाण्याला, सिंहगड. आपल्याला ती ओळ आहे की गड आला पण सिंह गेला. तर सिंह कोण होतं, ते होते तानाजी मालुसरे. तो पराक्रम बघायला जावं लागेल ना आपल्याला कोंडाण्याला. इकडं झिंडतो आपण, शेंदूर फासोनिया धोंडा पाया पडती पोरे रांडा. जगद्गुरु फार कडक भाषेमध्ये बोलतात, ते आपल्याला समजत नाहीये. नंतर जसं जिवाजी महाले, ज्या वेळेस आपल्याला अफजल खानाचं पोट फाडलंच माहित आहे, पण कृष्णा कुलकर्णीचं सुद्धा सरकलम केलंय. जसं अफजल खानाला मारलंय ते जातीय युद्ध नव्हतं. म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे हे आदिलशहाकडे नौकर होते, जातीय नव्हतं ते. मंबाजी भोसले हा सुद्धा निजामशहाकडे, संभाजी भोसले हा सुद्धा तिकडे. म्हणजे ते जे युद्ध होतं जाती जातीत नव्हतं, धर्मात नव्हतं. कारण त्या ठिकाणी स्वतः शिवाजी महाराजांच्या दरबारात स्वतः शिवाजी महाराजांचा वकील होता काझी हैदर आणि अफजल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी. वकील हे अफजल खान, हे शिवाजी महाराज यांचे वकील, यांचे अंगरक्षक. कारण स्वतः शिवाजी महाराजांचा जो आरमार प्रमुख होता तो दौलत खान, पहिला सरदार नूर खान बेग, स्वतः शिवाजी महाराजांकडे 600 पठाणांची फौज होती. शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र ज्यांनी काढलं तो मीर मोहम्मद, जे पॅरिसच्या गॅलरीत आहे पॅरिसमध्ये. मुसलमान म्हणजे धार्मिक नव्हतं ते. जसं मी सांगितलं तुम्हाला, त्या अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाला जे झटापट आहे, जे नख दिले होते, वाघ नख तयार करून ते रुस्तुमे जमालने दिले होते, जो मुस्लिम होता. पुन्हा पुन्हा सांगतोय की ते धार्मिक नव्हतं. शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते. तर रयतेला जे जे त्रास देतात, मग ते जेदे असतील, जवळकर असतील, घोरपडे असतील, यांना सुद्धा त्यांनी बंदोबस्त केलाय. हे जे होते म्हणजे जावळीचे मोरे असतील, चंद्रराव मोरे, त्यांचा बंदोबस्त केलाय. सांगायचा मुद्दा आहे की ते धार्मिक युद्ध नव्हतं, तर ते रयतेच्या राज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, रयतेच्या हक्क अधिकार यांच्यासाठीचं युद्ध होतं. आणि म्हणून अफजल खानाला मारल्यानंतर त्याचा जो खरा कार्यक्रम केला तो संभाजी कावजी कोंढाळकर जो लोहार होता. तिथं एक प्रसंग आहे, त्या सय्यद बंडाने ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर तो चालून आला, त्याचा वार वरच्या वर जिवाजी महाले
जो जातीनं न्हावी आहे त्याने तो वरच्या वर तो वार झेलला आणि एका सय्यद बंडाचे 2 सय्यद बंडा केले. फक्त शिवाजी महाराजांवरती एका माणसाने वार केलेला आहे आणि तो आहे कृष्णा भास्कर कुलकर्णी. वकिलाचं काम नव्हतं वार करायचं, बेसावध राहिले, परंतु तो वार महाराजांच्या टोक्यात जिरेटोप होता म्हणून ते वाचले आणि जी जखम झाली महाराजांना. नंतर त्या कृष्णा कुलकर्णीच्या सुद्धा 2 कृष्णा कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. अफजल खानाला मारल्यानंतर त्याचा शिर घेऊन ज्यावेळेस संभाजी कावजी कोंडाळकर जिजाऊकडे गेले, जिजाऊंनी सांगितलं शत्रू मेला, वैर संपलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची समाधी बांधली, कबर बांधली, तिथं व्यवस्था केली. 2 मन तेल आणि 1 मुजावर. म्हणजे धार्मिक युद्ध नव्हते. जिजाऊची जी समज होती की शत्रू मेला, आता त्याच्या प्रेताची विटंबना नाहीये, त्याची कबर बांधली गेली आणि त्या ठिकाणी व्यवस्था केली की तिथं रोज दिवाबत्ती झाली पाहिजे. त्याच्यासाठी तरतूद केली गेली. स्वतः शिवाजी महाराज जसे संत तुकारामांना मानत होते तसे बाबा याकृत आणि मौनी बाबा यांना सुद्धा ते मानत होते. त्यांच्या सुद्धा विचारांचं अनुकरण करत होते. यामधून आपण जी शीख घेणं महत्वाचं आहे ती शीख महत्वाची आहे की आपल्याला जे 4थीच्या याच्या सांगितले, 7वीचा इतिहास थोडासा चांगला आहे. या पुस्तकात थोडंसं व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. तुमची जर मुलं असतील ना त्यांना हे वाचायला सांगा. आणि इतिहास त्याचं वर्तमानाशी काय सांगड आहे ते आपल्याला मुलांसाठी आपण ते समजून घेतलं पाहिजे. या गोष्टी एका याने होणार नाहीत. वारंवार आपल्याला खरा इतिहास ऐकावा लागेल, तो समजून घ्यावा लागेल आणि समजून घेऊन तिथंच थांबणं गरजेचं नाही. नाही तर काय होतंय, आपण घोकमपट्टी खूप करतो, पाठांतर पण असतंय आपलं, पण वर्तन नसतंय, वागणं महत्वाचं आहे. तुम्ही एक उपवास धरता, हरितालिका आहे का तुमच्या गावात? नाही का? बरे तेवढे शहरात जरा वाढलंय, आमच्या आंबड जालना वगैरे हरितालिका नावाचा उपवास आहे. ते तिकडं इतका वाढलाय की ते कशामुळे धरायचं काहीच नाही. तिकडं टीव्ही लागती, टीव्हीत मालिका सुरू होतंय. आमच्या इथं काय जरा ग्रामीण भाग आहे म्हणून चांगला आहे, नाहीतर तिकडं मालिकेमध्ये अगोदर सगळे सण येतात. मग आमच्या बाया काय करतात तेच फॉलो करतात. आता फक्त मुलं काय करतात, मुलांवरती थोडं लक्ष द्या की वेगवेगळे गेम, पबजी सारखे वगैरे गेम याच्यामध्ये खूप वेळ चाललाय आणि त्याच्यामुळे वाचन होत नाहीये. आणि तुमच्या मुलांना वाचन करावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी पुस्तकं उपलब्ध करा. तुम्ही जर पुस्तक घेऊन बसलेले दिसले तर मुलगा बी पुस्तक घेईल. ठीक आहे, तुम्हाला वाचायला नाही, पण तुम्ही जर पुस्तकं नेले, त्याला सांगितलं वाच, तुम्हाला काही नका येणार. पण संस्कारित मुलं घडण्यासाठीचं एकच उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. प्रेमचंदची कथा आहे, त्यातली 1-2 मिनिटाची गोष्ट आहे. इथून समजा आडूळ सारखं गाव आहे, त्या आडूळ सारख्या गावामध्ये यात्रा भरत असते आणि एक मुलगा ज्याचं वय आहे 12 वर्ष, तो हट्ट करतो की आई मला यात्रेला जायचे. त्याचे वडील वारलेले आहेत, आईकडे शेती नाही काय नाही, ती रोजाने जायची. ती म्हणायची बाळा आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला जायला जमणार नाही. नाही आई मला जायचंच. ती म्हणते ठीक आहे बाळा, काय करते, परवा माझी मजुरी येणार आहे रोजंदारी, त्यातले तुला 20 रुपये देते आणि तू जा. दुसऱ्या दिवसाची वाट बघतोय मुलगा, कधी होतंय कधी उजाडतंय. रात्री स्वप्न बघत बघतच झोपतो, सकाळी उठतो, उठल्या उठल्या पटकन आंघोळ करतो आणि लगेच आई माझा डब्बा तयार कर. अरे बाळा डब्बा नको, तू जेवून जा. नाही नाही आई मला घाई आहे, मला जायचंय, माझे मित्र चाललेत. अरे बाळा जेवून जा, मी भाकरी करते गरम गरम. आई चुलीवर पटकन भाकरी करते. नाही आई मला नाही. अरे आई म्हणते थांब बाळा थोडं जेवून जा. दूध तापवायला ठेवते, दूध तापवते, त्याला बळत बाळा थांब 1 भाकर तरी खाऊन जा, त्याला बसवते. आई पटकन गरम गरम भाकर करते. आई पटकन वाढ ना ग. आणि आई काय करते, त्याची घाई इतकी असते, दुधाचं गरम पातेलं आहे, आई धरते, पटकन त्याला दूध ओतते. गरम पातेला सरळ हाताने धरल्यामुळं आईच्या प्रचंड वेदना होत्या, परंतु मुलामुळं आई त्या वेदना गिळून घेते आणि ओते परत ठेवते. तो मुलगा जेवतो आणि पटकन मित्रांसोबत जत्रात जातो. जत्रात बघतो रहाट पाळणे बघतो, वेगवेगळे खेळ बघतो, वेगवेगळ्या ठिकाणी दुकानावर जातो. सगळं जी जत्रा आहे ती जत्रा सगळी बघतो
आणि एक वस्तू घेतो आणि संध्याकाळी घरी येतो. आई म्हणते संध्याकाळी आल्यावर, अरे बाळा यात्रा कशी झाली रे, कसं काय? आई मी खूप मजा केली, मला खूप मजा आली. अरे मग तुला 20 रुपये दिले होते, तू काय केलंय? तुझ्या मित्रांनी काय केलं काय? माझ्या मित्रांनी पेढे आणले, एक जणांनी बंदूक आणली, एक जणांनी गाडी आणली, एक जणांनी रिमोटची गाडी आणली. बाळा ठीक आहे, तू काय आणलं तू दाखव ना. आणि ज्यावेळेस ती जी शिवून दिलेली जी पिशवी आहे त्या पिशवीतून तो बाहेर काढतो ती वस्तू आणि आई बघते, आईच्या डोळ्यातून अश्रू येतात. ठीक आहे, काय अडचण नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि अश्रू का येतात तर ती वस्तू असते पक्कड. सांडशी आणतो तो, 20 रुपयाची काय आणतो? सांडशी. अशी औलाद, अशी संतान, याच्यापेक्षा आईला काय अपेक्षित आहे? आणि मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले. सांडशी कळते ना, पक्कड. म्हणजे त्या 20 रुपयाची त्याने बघतोय की माझ्या आईला सकाळी पातेलं गरम पातेलं. कारण आईचं महत्व भावांनो, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये आपलं ओझं सहन करते. अरे आपल्यासाठी ही माय माऊली, तिला गर्भधारणा झाल्यापासून तिला खाण्याला बंधनं येतात. कधी कधी पाण्यात भाकर चुरून खाते. तिला आंबट खायचं नाही, तिला जास्त तिखट खायचं नाही. कुणासाठी? पोटातल्या बाळासाठी. ते ओझं झेलते. आणि बांधवांनो, कधी कधी ती पोट चिरून आपल्याला जन्म देते. ज्या सिझरिन जो प्रकार आला ना, तिचं पोट चिरल्या जाते. नंतर सुद्धा आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते. म्हणजे ज्या ठिकाणी पुन्हा संतांनी सांगितलंय की घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. हे आपल्या आईचं जे हृदय आहे, आपल्या आईचं जे चित्त आहे ते कुणापाशी आहे तर त्या मुलापाशी आहे. आणि त्या आईला जो सन्मान देतो तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज्य घडतो. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊला सारखं जपायचे, सारखं ऐकायचे. आणि म्हणून ज्यावेळेस अफजल खानाने भेटीसाठी निघाले त्यावेळेस बाणेदारपणे काय म्हणतात, जिजाऊ दर्शन घेतात छत्रपती आणि आई, मी आता मला माहित आहे की खान कपटी आहे, धोकेबाज आहे. उत्तर असते, शिवबा तुम्ही बिनधास्तपणे जा, तुम्ही यशस्वी होणारच. पण जर कामी आलात तर बाल शंभूला राजा बनवील आणि राज्य करील. हा विश्वास आणि शब्द हे राजमाता जिजाऊंचे आहेत, ज्याच्यामुळे छत्रपतींना प्रेरणा मिळत होती. आजही रायगडावर जर तुम्ही गेलात तर अगोदर खाली पाचाडला जिजाऊ राहायच्या, जिजाऊंना नमन केलं जायचं आणि मग गडावर जावं लागतंय. त्या जिजाऊंची जी समाधी आहे ती पाचाडला आहे. आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज घडलेत. सैनिक कसे घडत होते तर कण्हेरगडच्या युद्धामध्ये रामजी पांगेऱ्याचा एक मुलगा शहीद झाला होता. 80 वर्षाचे रामजी पांगेरा आहेत. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला जातात आणि त्यावेळेस त्यांना आर्थिक मदत देतात. ही मदत घ्या. रामजी पांगेरा 80 वर्षाचा म्हातारा आहे. शेतकरी तू मदत नाकारतो. राजे मला ही मदत नको. बाबा का? माझा दुसरा मुलगा आहे, त्याला सुद्धा स्वराज्यासाठी सैनिक म्हणून घेऊन जा. या पद्धतीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात घडले होते. आणि म्हणून अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते घडत गेलेलं आहे. जिथं आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांचं जे धोरण आहे, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र राजाराम हे पालथ जन्माला, लोकांनी सांगितलं की महाराज काय झालं? राजाराम जे युवराज आहेत ना त्यांचा पालथा जन्म झालाय. आणि पालथा जन्म कसा असतो? अशुभ. शिवाजी महाराजांचं वाक्य होतं, हा पुत्र माझा इथली जी पाठशाही आहे दिल्लीची ती पालथी करील. अंधश्रद्धा बिलकुल महाराज मानत नव्हते. आपण साधं घर बी बांधलं त्या घराला राखण काय आहे? एक उलटी काळी बाहुली. वारसा कुणाचा सांगतो? शिवाजी महाराजांचा. गाडी घेतली तर काय? लिंबू मिरच्या. अरे लिंबू आणि मिरच्या खायच्यात, त्या कसं संरक्षण करतील? म्हणजे आपण जे नाही करावं लागत. एक नारळ बांधलेलं आहे आपल्या घरामध्ये,
धर्माचं पाखंड आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेत असताना आम्ही गाडीवर बी नाव टाकतो, राजे पुनाया. गाडी कुठं? ढाब्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना जर आमच्या गाडीवर जर नाव असेल ना तर त्या ठिकाणी आमची गाडी गेली नाही पाहिजे. मुलींचा, महिलांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. आमच्या तोंडामध्ये ती घाण नाही पाहिजे आणि आमची नजर साफ पाहिजे आमच्या बहिणीकडे पाहताना. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेत असताल, दाढी वाढीत असाल, त्या पद्धतीने गाडीवर नाव टाकत असताल, घरात मोठा फोटो लावित असताल, तर तसं वर्तन सुद्धा आमचं असलं पाहिजे. ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी आई आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे. ही दृष्टी आम्हाला शिवाजी महाराजांचं शिवचरित्र समजून घेत असताना येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त लढायाच नाही केल्यात, तर शेतकरी सुखी झाला पाहिजे म्हणून पुनवाडी सारखं धरण बांधलं. शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळाला पाहिजे म्हणून बाजारपेठा निर्माण केल्या. शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढायाच नाहीत, तर शिवाजी महाराज म्हणजे लोकांचं, रयतेची काळजी घेणारा राजा होता. ज्या राजाने आपल्या प्रजेला तळ हाताप्रमाणे जपलं, अगदी बारीक बारीक त्याच्या याच्यावरती लक्ष होतं शिवाजी महाराजांचं. म्हणजे कुणावर अन्याय होऊ नये आणि लोकांना हा राजा आपला वाटावा, अशा पद्धतीचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं होतं. आणि आपल्याकडे त्या काळात सांगितलं होतं नदी ओलांडू नये. सिंधुबंदी होती, धर्माने मनुस्मृतीनं सांगितलं होतं नदी ओलांडायची नसती. शिवाजी महाराजांनी 400 जहाज तयार केले होते आणि स्वतः शिवाजी महाराज त्या जहाजावर, जो मालवणला सिंधुदुर्ग नावाचा किल्ला आहे ना, तुम्हाला माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की मरायच्या अगोदर एकदा रायगड आणि एकदा सिंधुदुर्ग पहा. तसे काय मरू नका, काय जास्त नाही, तुम्ही इकडं काशीला जाणारच आहेत, त्याच्यानंतर जा. पण शिवाजी महाराजांचे किल्ले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मंदिर बांधलं तशी मस्जिद बी बांधलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शौचालय बी बांधलेलं आहे, टॉयलेट कुठं? रायगडावरती. आणि ते पाहायला तरी जा, त्याचा वापर बी करायचे. म्हणजे शिवाजी महाराजांकडून काय शिकावं? जो कचरा आहे तो कचरा त्यांनी सांगितलं की इकडं तिकडं फेकू नका, तो कचरा एकत्र करा आणि त्याच्या राखेपासून खत तयार करून ते त्या ठिकाणी भाजीपाला पिकवण्यासाठी वापरा. म्हणजे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती मोठी होती, किती व्यापक विचार करत होते, या गोष्टीची आम्हाला नोंद घ्यावी लागणार आहे. संत कबीरांचा एक दोहा सांगितला होता, मी त्याच्यावरती येतोय. कटाळा आला सांगा बरं का. किती वाजले? टाइम झाला ना आपला. 5-10 मिनिटं घ्यायचं का बस करू? कुठं आलतो? हा, कचऱ्याहून आपण कबीरावरती आलो होतो. कबीराचा दोहा सांगितला होता, तेवढे सगळ्यांना असं वाटलं होतं. काय म्हणतात कबीर? माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया. आपण पंचमीला काय करतो? आपल्या घरामध्ये सापाचं चित्र काढतो ना, मातीच्या. आमची माई करायची, आता नाही करीत, लक्षात आलं. काय करायची? मातीची भिंत होती, असं बोट फिरायची, सापाचं चित्र. आता काय करतो? सापाचं चित्र आणून लावतो आपण, बरोबर आहे, पटकन. माटी का एक नाग बना के पूजे लोग, लोग म्हणजे माणसं, आणि लुगाया म्हणजे बाया. पुन्हा काय करतो? वारुळाला जातो, वारुळाला पास दूध टाकतो ना, निवद वगैरे. माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकले ले काठी धमकाया. म्हणजे चित्रातल्या सापाला दूध, लाह्या, घरात साप निघलत घरात. वा साप, अरे वा छान निघले बर का, चला दर्शन घ्यायला ग, चिंट्याला आण बर दर्शन घ्यायला. असं करतो. चित्रातल्याला दूध, लाह्या, खरा निघला की काठी. कबीराला हे नाही सांगायचं, कबीराला त्याच्या पुढचं सांगायचंय, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया. जिवंत बाप आई घरात आहेत त्यांचं नाही. जसं म्हणलं होतं ना, मेल्यावर पुन्हा आपल्याकडे काय पित्तरपाठामध्ये काव, कावळ्याला पाव, तांदूळ सगळं येतात असं म्हणणं आहे. गाथेत सांगितलंय, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया.
मुठ्ठीभर चावल लेके कौवे को बाप बनाया, कावळ्याला बाप म्हणणारी माणसं आहोत आपण. एकच कावळा, कोणाचा माय, कोणाची बाप, कोणाची आजी, कोणाचं काही बी, कावळा त्योच. पिंड शिवलं, गाथेत सांगितलं की चाळवा चाळवी. विचार करा. आणि पुन्हा आपल्याला एक उदाहरण माहित आहे, मी ते पुन्हा सांगतो वारंवार. तुम्ही जसं वागता ना, तुमची अवलाद बी तसंच वागणार आहे. आमचे इंदुरीकर खास उदाहरण सांगतात. अरे घंटी काऊन रे, घंटीचं उदाहरण माहिती आहे ना. पप्पा तुम्हाला उपयोगात येईल, नाही कळलं समजून सांग 2च मिनिटात. वृद्धाश्रम निघलेत बऱ्याच ठिकाणी, आणि त्या वृद्धाश्रममध्ये आमचे शिकलेले लोक काही आई वडिलांना कुठं वृद्धाश्रमामध्ये सगळे डंगरे तिथं. ती आई तिथं राहते आणि हा आईला दर महिन्याला 2 महिन्याला भेटायला जातो. कधी कधी नातवाला बी घेऊन जातो, मुलाला बी. आणि आईचा आता जरा शेवटचे हे दिवस राहते जरा. आई म्हणतो तुझी काय इच्छा आहे ग बाळा? काहीच नाही. या वृद्धाश्रमाला काय कर, तू सगळ्या रूम मध्ये तुझं नाव टाकून फॅन दे. आई म्हणे मागायचं तर तुला काहीतरी मागायचं ना. तो वृद्धाश्रमालाच मागितलं म्हणे, बाळा मला काळजी ही आहे की तुला गरमी बिलकुल सहन होत नाही. तुला मी गरमीत बिलकुल वाढलं नाही. उद्या तुझ्या लेकराने जर इथं तुला टाकलं तर इथं फार गरमतंय, तुला गरमी होऊ नये म्हणून फॅन दे. सांगायचा मुद्दा हा आहे, तुम्ही जसं वागणार आहे ना, जाग्यावर परत फेड आहे. पहिल्याने काय होतं, आपण करायचं आपले पोरं फेडतील. आता तसं नाही, जाग्यावर करा, जाग्यावर भरा. दुसऱ्यासाठी विहीर खोदली तुम्ही. जे पण दारुडे आहेत, बेवडे आहेत, त्याची अवलाद तशीच दलिंदर. ज्या ज्या लोकांनी ढाबे टाकले, आमच्याकडे एक आमदार आहे तिकडचा, मोठा आमदार आहे काठ, गंगा काठचा, नाव नाही सांगित, तुम्ही ओळखा. त्याचं पोरग आज परेशान आहे. तो माझी आमदार झालाय. पोरग सकाळी उठल्या उठल्या 6लाच प्यायला सुरुवात करते. त्यांनी माग एक मोठा सप्ताह केला होता. आता आमदार नाही, नाव तुमच्या येईन लक्षात, विचार करा. म्हणून काय केलं त्यांनी, ढाबा अंबडमध्ये हॉटेल टाकलं, बियर बार, वैशाली बियर बार. ज्या लोकांनी चांगले दुकानं टाकले ते टिकले. ज्यांनी दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी करायचं ठरवलं त्याच्या जागेवर परत फेडे ना. हे पण शिवचरित्र आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं तर याला आपल्या राज्यामध्ये बंदी केली होती, आणि याच्यामधून काय घडलं, निरोगी पिढी घडली. माझ्या या ठिकाणी काय बहिणी मुली आहेत, मुलींना विनंती करील की खूप शिका. शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये. तुमचा खरं मायबाप हे तुमचे आई वडील, हे तुमचे देव आहेत. आणि दुसरा तुमचा देव आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. यांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले. आणि जे भगवान बाबा होते त्या भगवान बाबावर 2 मिनिटात बोलून सांगणार आहे. भगवान बाबांनी जे भगवान गडावरती तिथं जी पहिली मूर्ती स्थापन केली, विठ्ठल रुक्मिणीची सरपंच सगळ्यात अगोदर, बाकी नाही कोणी. आणि आपण दुसरीकडेच लागलो ना आधी बरेच जण. त्यांनी फक्त विठ्ठल रुक्मिणी, स्वतः भगवान बाबांनी तेवढंच केलं. आपण वेगवेगळे 33 कोटी पुराणी आपल्याला, आपण आता नवीन काही पैदास केली, उघडे नागडे पांगडे गांजा फुके. तिथं काय सांगितलंय, आमचा एक विठ्ठलाची खरा, बाकीचा पसारा वावगाची. एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन, आम्हा एक विध भाव इतरा न म्हणू देव. म्हणजे इथं इतकं स्पष्टपणे, इतक्या प्रामाणिकपणे सांगितलंय की फक्त विठ्ठल हे एकमेव महाराष्ट्राचं दैवत आहे, म्हणजे भारताचं दैवत आहे. त्याची जुनी परंपरा आहे, आपली वारकरी परंपरा आहे, विचारांची परंपरा आहे. त्यामध्ये सुद्धा ते सांगितलंय. मी शेवट करत असताना आज या ठिकाणी आपण हा जो आमचे कैलासजी लंगडे आणि त्यांच्या टीमने हा जो प्रयत्न केलाय त्यासाठी त्यांना धन्यवाद देईन. दुसरी कळकळीची विनंती करील, थोडंसं पचायला अवघड आहे, थोडं कठीण आहे, पण आपण जे लग्न आहे किंवा हे मंगल परिणय म्हणतो आहे की नाही, किंवा मंगल सोहळा, आणि मंगल कार्यामध्ये, मंगल असणाऱ्या लग्नामध्ये आपण काय आता अमंगल वाद्य आणलेले आहेत. डीजे सारखा जो प्रकार आहे तो आपल्यासाठी फार घातक आहे. तो प्रकार एकदाच नाही पण हळूहळू बंद करा.
तरुण काही आहेत, दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचणं बंद करा. त्या वरातीमुळं आपला फार सत्यानाश होतोय. काळा कव्वा काठ खायगा उघडे म्हणजे जीभ काढू काढू आपण नाचतोय, ते थोडं बंद करा. दुसरी बापांना विनंती आहे की पोराला एकदा आपलंच आहे, ऐकत नाही म्हणणं सोडून द्या. तुम्ही त्याला जन्म दिलाय का त्यांनी तुम्हाला दिला याचा विचार करा. औलाद जर संस्कारित असेल तर फायदा आहे. एक वाक्य थोडं अवघड आहे. संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती घडवा. मुलं असे संस्कारित करा की त्यांनी पैसा कमवला पाहिजे. त्यांच्यासाठी काही कमवून ठेवू नका. ते स्वतः उद्या कमवतील असे त्यांच्यावरती संस्कार आपल्याला द्यावे लागणार आहेत. आणि याच्यासाठी मी आत्ता एवढं जे तुमच्यासमोर बोललो आहे याच्यामध्ये निश्चितपणे बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना कळल्या आहे. आणि याच पद्धतीचं हे सरांनी जे सांगितलं होतं हे पुस्तक आहे. पुस्तक हे मस्तक घडवतंय आणि घडलेलं मस्तक हे कुणापुढेही नतमस्तक होत नाही. आणि मस्तक घडण्यासाठी आपल्याजवळ पुस्तक असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याकडे भिकारी चालय, पेपर एखादा वाचत असलं एसटी मध्ये, त्याच्याकडे आपण डाखाळून पाहतो, त्याचं कधी वाचणं होईल. आता पेपर थोडा कमी झाला, बंद करायचं ते. आणि जर स्वाभिमानी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टीवरती जो आपली संपत्ती आहे ती संपत्ती व्यवस्थित, जसं मी सुरुवातीला सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडा आणि उत्तम व्यवहारासाठी चांगल्या कर्मासाठी ते खर्च करा. काय होईल त्यांनी? उत्तमाची गती तो एक पावेल, त्याच्याने काय होईल? उत्तम गती तुम्हाला मिळेल. आणि याच्यासाठी पुनश्च एकदा मी या सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. फक्त एक 50 पुस्तकं ज्याच्यामध्ये संत नामदेव